तर लढत सुरू होते तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी, कारण जो जिंकेल तो तिसऱ्या क्रमांकावर जाईल, जो हरेल तो चौथ्या क्रमांकावर जाईल. माही वॉरियर्स वर्सेस रायझिंग स्टार. तर पहिल्या षटकातला पहिला चेंडू घेऊन जातोय आनंद. पहिला चेंडू नकारात्मक चेंडू म्हणून घोषणा करतात पंच. लगेच इथे मात्र सुरुवात होते धावसंख्येला. रुपेश सावंत सरांनी इशारा दिलाय. धावसंख्येला सुरुवात झाली. एक बिन चेंडू, धावसंख्या 1. ओ परत एकदा खराब चेंडू, नकारात्मक चेंडूची घोषणा केली जाते. एक धाव आणखीन मिळते. अजूनही एकही चेंडू झाला नाही. धावसंख्या मात्र 2 वर पोहोचली. या स्पर्धेच्या अनुषंगाने अनेक मान्यवरांची इथे मांदियाळी लागते. 32 शिराळा असोसिएशनच्या वतीनं ही स्पर्धा. या पर मात्र एक मोठा फटका आलाय, तब्बल षटकाराचा. सुरुवात व्हावी तर अशी. इथे मात्र मयूरच्या बॅटमधून येतो एक खणखणीत षटकार. धावसंख्येला सुरुवात 1 वरून, नंतर आता मात्र 8 वर. 2 नकारात्मक चेंडू टाकले. त्याच्यानंतर पहिला चेंडू पडला. तो पडला कसावा तर एकदम खणखणीत मयूर पन्हाळकरच्या बॅटमधून येतोय खणखणीत षटकाराचा. पुढचा चेंडू राऊंड द विकेट. हा परत खराब चेंडू आहे. दिशाहीन गोलंदाजी होताना दिसते. इथे कुठेतरी भरकटल्यासारखा वाटतोय गोलंदाज आनंद. आनंद पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर जाताना. ये हा चेंडू. हाही चेंडू खराब आहे. इथे मात्र एक एक्स्ट्रा धाव मिळते. चेंडू खरं तर पिचच्या पुढे कदाचित बाहेर पडला की काय असं वाटलं. पिचच्या बाहेर पडला. यस, क्रीज लाईनच्या बाहेर पडला. त्यामुळे हा नकारात्मकच दिला जाईल. कुठेतरी आनंदला कंट्रोल करावी लागेल गोलंदाजी. ठीक आहे, संध्याकाळची वेळ आहे. बरेच सामने तुम्ही सातत्याने खेळताय, त्यामुळे शरीर थोडंसं थकलं असावं. पण शेवटी क्रिकेट आहे, तुम्हाला ते तुमचा कसब लावावंच लागेल. हा चेंडू आता मात्र चांगला चेंडू त्याला धिरक्या हाताने फिटकून दिला आहे. कव्हर एक्स्ट्राच्या माध्यमामध्ये त्याचा पिछा केला जातोय, पण पिछा करू शकत नाही कारण चेंडूमध्ये अतिशय गती आहे. चेंडू त्याला चलचल करत सीमारेषेच्या पार येतोय. खणखणीत देखणा सुंदर चौकार. धावसंख्या झपाट्याने वाढली, पोहोचली 15 वर. 2 चेंडूची समाप्तीनंतर शैलेशच्या बॅटमधून एक आणखीन चौकार येतोय. धावसंख्या 15 वर पोहोचते अवघ्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. बघा 3 षटकांची लढत आहे. 18 चेंडूंचा हा सामना आहे. तिसऱ्या क्रमांकाने चौकारासाठी हा सामना. 3 क्रमांकासाठी आणि चौथ्या क्रमांकासाठी. इथे मात्र सुंदर चेंडू, पोचले घेतलेला चेंडू, फसगतीचा चेंडू, घुमावदार चेंडू पोचले घेतल्यानंतर बाहेर वळतोय. इथे मात्र फलंदाज थोडासा शैलेश कुठेतरी चकल्यासारखा वाटतोय. राहुल पाटील पुन्हा एकदा माझा लेखनिक स्कोरर म्हणून जबरदस्त काम करतोय सकाळपासून. हा चेंडू ओ सरळ गेलाय का बघायचं. वळलाय का? हो वळलाय. खूप बाहेर निघतोय, खराब होतोय. इथे कुठेतरी आनंदचा लाईन अँड लेंथ बिघडल्यासारखी वाटते की काय असं जाणवायला लागलंय. पुन्हा एकदा आनंद आपल्या बॉलिंग मार्कवर येतोय. आता मात्र त्यानं दिशा बदलली आहे. बघूया दशा बदलते का. आनंद तयार होतोय चेंडू घेऊन ओव्हर द विकेट. इथे सरसर मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र कॉर्पेट सारे चेंडू येतोय लॉंग ऑफला. एक धाव नक्कीच मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते, पोचते 17 वर. मस्त कडक हवाई सफर, हवाई हल्ला गेला सरळ मिड विकेटच्या डोक्यावर आणि सीमारेषा उल्लंघन होता. षटकार वाजवा.
5 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या 23 वर. बिनबाद 23. हा चेंडू हलक्या हाताने ढकलून दिला. इथे मात्र सन्मान केलाय. स्ट्राईक आपल्याकडे ठेवलं असं म्हणूया हवं तर मयूरने. एकंदरीत काय तर धावसंख्या मात्र पहिल्या षटकात समाप्तीनंतर बिनबाद एक मजबूत 24 ही धावसंख्या. तिसऱ्या क्रमांकासाठी, चौथ्या क्रमांकासाठी ही लढत. जो हारेल तो चौथ्यावर समाधान व्यक्त करेल, पण जिंकेल तो कमीत कमी तिसऱ्या स्थानावर नक्कीच पोहोचेल. आपण हे देखणं चषक बघत असाल. सुंदर, भव्य आणि खऱ्या अर्थानं दिव्य असे ही चषक. या चषकांचा मानकरी ठरणारी ही स्पर्धा आहे. ही दोन जे संघ खेळताना दिसत आहेत ते खेळतायत या तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या ट्रॉफीसाठी, क्रमांकासाठी ही लढत. वैयक्तिक पहिल्या संघात दुसरे षटक घेऊन येतोय अनिल. अनिलच्या हाती हे दुसरे षटक. क्षेत्ररक्षणाची सजावट आपण बघत चालला. फैलावलं क्षेत्ररक्षण, डीप कव्हर आहे, थोडासा वाईडिश ठेवला आहे, पण डीप स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, अशी क्षेत्राची सजावट वलियाच्या बाहेर होती. कव्हर एक ठेवला, पॉईंट एक आहे, थर्ड मॅन आहे, फाईन लेग आहे, ते वलियाच्या आतमध्ये आहे. एक शॉर्ट मिड विकेट असं म्हणूया आपण अवतार क्षेत्ररक्षक. चेंडू फटकावण्याचा प्रयत्न. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जातोय जवळजवळ, पकडतोय, तोपर्यंत एकदा मात्र मयूरच्या खात्यात जमा होते. धावसंख्या एकाने वाढते, खरी पोचते 25 वर. दरम्यान हा पुढचा चेंडू अनिलचा. इथे मोठा फटका आहे, झेल आहे, झेल टिपला गेलाय. अनिल डिगे यांच्याकडून मात्र त्याला 500 रुपये मिळतील. बरोबर, गायब झाले काय, म्हणजे माझ्याकडून मागतील ते. सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. चेंडू मात्र सरळ हातामध्ये विसावला. एकंदरीत काय तर पहिला हादरा बसला. यस, आले 500 रुपये आले. अनिल दिघे, तुला 500 रुपये पारितोषिक मिळतंय, अभिनंदन. सचिनजी दिघेकडून यांच्याकडून यस अभिनंदन आहे, हे प्रोत्साहन आहे. प्रत्येक विकेटला 500. वाह, क्या बात आहे. हे प्रोत्साहन आहे, जबरदस्त प्रोत्साहन आहे. आलंय, ते तुमच्याकडेच ठेवा. काय गेली तर मला द्यावे लागतील. नवीन फलंदाज अक्षय आलाय. हम है सीधे साधे अक्षय, देखते हैं क्या होता है. ये अगली गेंद, करारा पंच यहाँ पर अनिल द्वारा. इस गेंद को गेंद गाइड, बढ़िया, संभल कर बच्चा, संभल कर. ओके, यस, 6 रन. शानदार, जानदार, वजनदार, मालदार, करारा षटककार. 6 रन बजाओ. धावसंख्या 31 वर पोहोचली आहे. 31. पुन्हा एकदा अनिल जातोय. आणि हा चेंडू हा फटकावलाय. इथे मात्र 1 बाउन्स आउट ऑफ बाउंड्री होईल का. होईल. झाला. एक आणखी खणखणीत चौकार येतोय. धावसंख्या झपाट्याने 4 ने पुढे सरकली, पोहोचली 35 या धावसंख्येवर. एक धावगती चांगली होण्याची शक्यता इथे दिसते. हा चौकार येतोय मयूरच्या बॅटमधून. मयूरने आतापर्यंत 3 षटकार घेतले, एक चौकार खेचलाय. खणखणीत फटकेबाजी करतोय ना दिसतोय मयूर. आणि जोपर्यंत मयूर आहे तोपर्यंत चांगला धावसंख्येला आकार येण्याची शक्यता मात्र इथे नक्कीच वर्तवली जाते. अनिल चेंडू घेऊन जातोय पुढचा, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मयूरसाठी. हा चेंडू भिरकावून दिला त्यानं, एक चापट मारावी कानाखाली, तसं काय तर चेंडूच्या मनगुटावर मारल्या चेंडू फळीने. चेंडू गेला साल करत मिड विकेटच्या डोक्यावरून पार. येतोय सुंदर देखना षटकार. वाजवा. वाह, बुगडी सांडली खरी बाईची. बघूया, बस, थँक्यू व्हेरी मच. आम्हाला समजलं बुगडी सांडली ती. शेवटचा चेंडू असेल, 5 चेंडू संपलेले आहेत. हा निघतोय पुन्हा एकदा अनिल चेंडू घेऊन. राहुल साठे
मयूरने मात्र अप्पर कट खेळलाय. फलाटे चेंडू होता इथे मात्र कव्हर रक्षकाच्या माध्यमातून चेंडू होता चालतं करत सीमा रेषा ओ ओ इथे नो बॉल ही येतोय. हाईटचा नो बॉल असावा बहुतेक. हो म्हणजेच काय ह्या पंजा मिळेल. पंचक मिळतोय आणि वरती फ्री हिटही मिळेल. एक चेंडूही मिळेल. म्हणजेच काय धावसंख्या झपाट्याने आणखीन वाढेल. पोहोचली 46 वर. धावसंख्या 46 वर पोहोचली. प्रवीण महाराज आपण जर इथे असाल तर प्लीज मंचावर या. प्रवीण महाराज आपण जर असाल आजूबाजूला असाल तर प्लीज मंचावर या. आणि दरम्यान एक आणखीन फटका येतोय. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षण झालं. 2चा प्रयत्न ओ ओ ओ मयूरचं लक्षच नाही. मयूरने हात केला होता पण मात्र लक्ष नव्हतं फलंदाज अक्षयचा. अक्षय मात्र 2 धावा घेण्याच्या प्रयत्नात होता. तो स्ट्राईक मयूरला देण्याच्या प्रयत्नात होता पण मयूरचं लक्ष नव्हतं. दुर्भाग्य. एक धरण काय तर 2 धावा नक्कीच मिळवू शकले असतात जर जर मयूरचं धाव लक्ष असतं तर. पण इथे मात्र एक गडी बाद झाला. यस प्रवीण सर. तीन षटकांची लढत आहे त्यामुळे थोडंसं कुठेतरी अजून आव्हान कठीण होईल का बघायचं आहे. 2 षटकं संपलेले आहेत. 12 चेंडू संपलेले आहेत. 47 धावा जमा झाल्यात. हो नक्कीच मजबूत धावा जमा झाल्यात असं म्हणू शकतो आपण हवं तर. पण इथे मात्र एक षटक अजूनही शिल्लक आहे. या षटकात कमबॅक करावं लागेल माही वॉरियर संघाला. अन्यथा 4थ्या स्थानावर तुम्हाला थांबावं लागेल. पर्याय नाही त्याशिवाय. हा षटक हा 6 धावांचा कोटा. हा चेंडूंचा कोटा तुम्हाला अचूक टप्पा भेदक मारा करावाच लागेल. शेवटचा गोलंदाज येतोय राजू. 3 षटकी लढत आहे त्यामुळे शेवटचा गोलंदाजच म्हणेन मी. राजू आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. अचूक टप्प्याचा भेदक मारा केलाय. मजबूत शरीर यष्टी लाभलेला पण जास्त धाव गतिशील नाहीये. पण टप्पा अचूक शैलीदार. स्ट्राईक कडे फलंदाज तयार होतोय. मयूर राजू समोर येतोय. राजू घेऊन 3ऱ्या षटकातला पहिला चेंडू. चला लवकर घाई नको. घाई कराय अति घाई संकटात नाही पण इथे घाई करायला हरकत नाही. मयूर तयार होतोय. राजू 3रे ओवर की पहली गेंद रेड मुर्द विकेट. ये गेंद ये करारा पंच. कैच लालच बुरी वाला. मैंने कहा था कसावट भरी गेंदबाजी करता है ये. नपीतुली गेंदबाजी. शरीर का इतना भारी भरकम होने के बावजूद भी ज्यादा तेजी नहीं लेकिन एक्यूरेसी बेहतरीन सी. लालच भरी गेंद थी. हल्की सी फ्लाइट उछाल भरी गेंद. लालच में आ गए. कवर कर कड़ा शॉट खेलने के प्रयास में यहां पर मयूर जैसा एक बेहतरीन बल्लेबाज कैच थमाकर आउट होकर वापस. नवीन फलंदाज येतोय ॲडीला मात्र जबाबदारी सांभाळावी लागेल. सरदार आम्हाला काय कुणाची भीती. ते मात्र भीती आहे की काय राजूच्या गोलंदाजीची. नवीन फलंदाज आलाय ॲडीला अजून सेट व्हायचंय. बघायचंय काय करतोय. हा निघतोय राजू. ओ हो सुंदर देखना चेंडू. सुंदर अप्रतिम अचूक टप्पा भेदक मारा जिसे कहते हैं. अचूक लक्ष्य पर निशाना. डॉट बॉल. ये देखिए ये गेंद ये टांस ये कैच ये कलेक्ट और ये विकेट. एक और विकेट का पतन. कब आया कब चलता बना कुछ पता न चल सका. एक और विकेट का पतन यहां पर. अब बचाइए. सरदार आम्हाला बल्लेबाज वहां पर स्ट्राइक पर है अंकुश. अंकुश के लिए ये अगली गेंद.
ओ कड़ा प्रहार करना चाहते थे, लेकिन मैं कहता हूं एक्यूरेसी इस गेंदबाज की बहुत बड़ी खासियत है, वही सही लाइन और लेंथ, ये मजबूत बात इस गेंदबाज की बहुत बड़ी काबिलियत। 4 गेंदें समाप्त हो चुकी है, 5वीं गेंद लेकर तैयार, ये 5वीं गेंद दिशा दी है फाइनल के सर के ऊपर से, इस पर संभावना है 4 रन लेने की और गेंद का बाउंड्री से बाहर, एक करारा चौका और आता हुआ 6 रन। बजाइए। वर पोहोचले, खूप महागडे होत चाललेले हे, पण षटक मात्र धावा होत आहेत. ओ आणि आणखीन एक फटका येईल, पण क्षेत्ररक्षक समोर आहे, मागे येतोय, पकडतोय, फेकतोय, तोपर्यंत दुसऱ्या दोसा प्रयत्न करतो, नॉन स्ट्रायकर थ्रो आले, पकडली गेले, लावली जाते आणि ते बाद. एक आणखीन फलंदाज बाद. धावसंख्या काय तर एकंदरीत 52 झालेले आहेत, म्हणजे 53 धावांचं आव्हान आहे. मी महागडा हा शब्द वापरायला हरकत नाही, कारण 18 चेंडूमध्ये 53 धावा थोड्याशा वाटतायत, थोड्याशा कठीण, पण कागदोपत्री हो सांगता येत नाही. इथे क्षमता मस्त आहे, प्रचंड क्षमतेचे फलंदाज माहीमध्येही आहे, त्यामुळे मी लगेच म्हणणार नाही की कठीण आव्हान आहे. हो थोडंसं कठीण आहे, पण अशक्य नाही असं अजिबात म्हणणार नाही. वाजवा. अगर अच्छी बल्लेबाजी होती है तो संभव इस मैच को अपने पकड़ में लाकर इस तीसरे स्थान पर वो पहुंच सकते हैं. ये अगर मगर की बात जरूर है, लेकिन संभावना है और उम्मीद तो है अगर ये 2 बल्लेबाज चलते हैं तो, और उसी उम्मीद पर दुनिया कायम है. मैं हमेशा कहता हूं, जो भी कमजोर हो उन्हें हमेशा कहता हूं, तूफानों से डरकर नैया पार नहीं होती दोस्त, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती दोस्त. तो कोशिश तो करनी होगी, भले कैसी भी गेंदबाजी हो, आपको डटे रहना है. उसके भी ऊपर जाकर कहूंगा कि खुद ही को कर बुलंदी इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे कि बोल तेरी रजा क्या है. इस तरह का खेल दिखा कि बस गेंद आए कि चल मार मुझे, मैं जाता हूं सीमा पार. 18 गेंदे और 53 का लक्ष्य. थोड़ी जल्दबाजी कीजिए, थोड़ी सी घाई करा, किंचित सी घाई करा, आपल्याकडे वेळ थोडासा कमी आहे. थँक्यू व्हेरी मच. आघाडे वीर उतरलेत, 2 खंदे फलंदाज राजू आणि नितीन यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. तर पहिला भरवशाचा गोलंदाज मयूर पन्हाळकर. मयूरवर जबाबदारी आहे. मयूरला प्रचंड गोलंदाजीचा अनुभव आहे, त्याला बऱ्याच वेळा मी गोलंदाजी करतानाही पाहिलंय. याच क्रिकेट मैदानावर, याच खेळपट्टीवर अनेकदा त्याला फलंदाजी करतानाही पाहिलंय. आणि या मागच्या 3 दिवसापासून या दोघांनाही मी फलंदाजांना फलंदाजी करताना पाहिलंय. त्यामुळं हा संघर्षमय मुकाबला होईल, निश्चितच होईल. हा निघतोय पहिला चेंडू, सुंदर चेंडू, चकवा चेंडू, फसवा चेंडू, फसगतीचा चेंडू, जसा गुडलेन स्पॉटवर पडतोय तसा बाहेर निघतोय, उसळी घेतोय, चिडवत जातोय फलंदाजाला, यष्टीरक्षकाच्या हातात. डॉट बॉल. गेंदे बची है 17, रन वही के वही 53, 50 और 3 कदम दूर. फिर एक बार मयूर गेंद लेकर तैयार राजू के लिए. ये गेंद इस बार हल्की सी बाहर की तरफ निकली थी. संभावना, कोशिश कर रहे, उम्मीद कर रहे,
अपील कर रहे हैं कि मुझे वाइड दिया जाए सर, लेकिन नहीं, जहां पर टप्पा गिरा वहां से गेंद बाहर निकली है तो उतना तो नहीं हो सकता, क्योंकि अंदर से ट्रेवल हुई है बाहर की तरफ, तो संभव है आपको लगा होगा, लेकिन आपके सीने के पास से चली गई, आपके बल्ले से पास अगर जाती है तो वहां पर वाइड नहीं मिल सकता। डॉट बॉल, खाली गेंद बचती है। 16 गेंदें और 53 का लक्ष्य। ये गेंद इस बार बढ़िया पंच वहां पर पॉइंट के सर के ऊपर से कैच के समान हो रही है, बेहतरीन कैच और बेहतरीन एसपी संदीप जिसे कहा जाता है, उन्होंने इस कैच को लपक लिया। एक बहुमूल्य विकेट का यहां पर पतन होता हुआ राजू कैच क्षमा कराओ तो होकर ताउलेंडो वापस। यस बजाइए। आज नया बल्लेबाज जाता हुआ, हम है सीधे साधे अक्षय। जी हाँ, अक्षय जा चुका है, लेकिन मैं वो अक्षय नहीं हूं छोटू, समझा ना। या अक्षय वेगळा आहे, या अक्षय मोठी जबाबदारी आहे, या अक्षयच्या हातात फलंदाजीची एक मोठी धुरा सांभाळायची जबाबदारी आहे। तो समजेल का बघूया। मयूर जातोय चेंडू घेऊन, पुढचा हा चेंडू भरकावला फटकावला, मिडॉन क्षेत्ररक्षक हजार डायरेक्ट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाला नाहीये। ओ ओ एक्स्ट्रा मिळतील का? हो एक्स्ट्रा मिळतील मिळतील मिळतील। पिच्छा 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 पिच्छा, भागो मिलका भाग, मिलका भाग, मिलका भाग, मिलका भाग। अरे चला गया गेंद बाउंड्री लाइन से बाहर, लाईट गेलेली आहे। हॅलो, मृत माईक झाल्यामुळे माझा आवाज गेला नसेल। तर धावसंख्या एकंदरीत काय आला का? ओके, हॅलो, या चेंडूवर 5 धावा मिळतील। धावसंख्या 5 ने वाढली, पोहोचली किती? 5 वर। आहा आहा, लाजवाब, करारा, बढ़िया, सुंदर, अप्रतिम। वाह भाई वाह भाई, कौन है ये? क्या है नाम इसका? इसका नाम लेना जरूरी है। Who's that man? Who's that boy? चलिए XYZ, कुछ तो नाम देना जरूरी है। लेकिन क्या बढ़िया छक्का बचाया है, बढ़िया। देखिए खुद मयूर आकर उसे पीठ थपथपाकर, बढ़िया बैठे, बढ़िया, बहुत शानदार कैच। तकरीबन छक्का जड़ रहा था। उन्होंने देखा कि शरीर का संतुलन नहीं बन सकता, मैं कैच लेना उचित नहीं है, अपने आप का शरीर का मन का संतुलन बनाया, कन्वर्ट किया, गेंद को धकेल दिया अंदर की तरफ और छक्का बचा लिया। तो रन संख्या 1 से बड़ी पहुंची कुल मिलाकर 6 पर। आदरणीय तानाजी पाटील साहेब यांचं मंचावर आगमन होत असताना शाखा प्रमुख ठाणे यांचं मंचावर आगमन। खूप खूप हार्दिक स्वागत सर मंचावर, आपलं मंचाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत। या 32 शिराळा प्रीमियर लीगच्या अनुषंगानं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। त्याचबरोबर आपण पाहतोय या 32 शिराळा प्रीमियर लीगमधील फायनलचा टॉस लगेचच केला जाईल। सरकार 11 विरुद्ध एमयू टायगर दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी लगेचच टॉस का बॉस या मंचावरती उपस्थित राहायचं आहे। सरकार 11 संघाचा संघनायक तानाजी पाटील, त्याचबरोबर थँक्यू डीजे एमयू टायगर संघाचा संघनायक सुनील पाटील यांना आपल्याला विनंती असेल आपण लगेचच या ठिकाणी टॉससाठी यायचं आहे। आपण पाहतोय सन्मान्य युवराज नाईक साहेब, त्याचबरोबर अनिकेत देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ते या फायनलच्या लढतीचा टॉस केला जाईल। तर विनंती असेल, आपण पाहतोय टॉस का बॉस या मंचावरती जो प्रेक्षक वर्ग बसलेला आहे त्यांना विनंती असेल आपण हा टॉस का बॉस खाली करायचा आहे। या ठिकाणी आपण पाहतोय या 32 शिराळा प्रीमियर लीगचा चॅम्पियन कोण ठरणार यासाठी चालू असणारा हा रणसंग्राम, आणि या रणसंग्रामाचा शेवटची लढत, शेवटचा सामना, शेवटच्या मॅचचा या ठिकाणी टॉस केला जातोय। आपण पाहतोय। धन्यवाद प्रवीण भाई। तो बची है गेंदें 12, रन्स निकालने होंगे इन 12 गेंदों पर पूरे के पूरे 47। ओ बहुत बड़ा है, बहुत बड़ा है, ये विशाल का स्कोर है। अनिल स्ट्राइक पर है,
अनिल बहुत सोच रहा होगा कैसे खेलूं, कहां खेलूं। नया बल्लेबाज अनिल, सामने है गेंदबाज अजय। माही वॉरियर्स राइजिंग स्टार के बीच का यह द्वंद्व युद्ध, यह निकल पड़ा। अजय गेंद लेकर पहली और परकट खेलने का प्रयास, यहां पर सीधी गेंद मिड विकेट कवर की दिशा में। जब तक फील्डर फील्ड कर रहा है, विजय रेड्रेकर अपने जख्मी हाथों से थ्रो करे, तब तक एक रन आराम से पूरा हुआ था। एक रन के साथ तर धन्यवाद. आपण पाहतोय टॉस का बॉस या मंचावरती सन्मान्य अनिकेत देशमुख साहेब, त्याचबरोबर युवराज नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते या 32 क्रिकेट असोसिएशन आयोजित 32 प्रीमियर लीग या स्पर्धेतील फायनलची मॅच आणि या फायनलचा टॉस केला जातोय. आदरणीय आपण पाहतोय अनिकेत देशमुख साहेब त्याचबरोबर युवराज नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते आज या फायनलच्या लढतीत दाखल झालाय. एका बाजूला सरकार 11 तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय यमी टायगर विराज नाईक साहेब, सॉरी या ठिकाणी आपण पाहतोय विराज नाईक साहेब त्याचबरोबर अनिकेत देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाते. आज या लढतीतील चॅम्पियन आणि गेली 3 दिवस या स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष वेधून राहिले. तर टॉस केला जातोय, तर टॉस जिंकला जातोय सरकार 11. सरकार 11 संघ आपण पाहतोय आज या संजय दादा स्पोर्ट करुंगली या 2 संघामधील हे 2 खेळाडू आहेत. आज मात्र या 32 प्रीमियर लीगच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी म्हणून आज लढत आहेत. तर नाणेफेक जिंकलेली आहे. एकंदरीत आज आपण पाहतोय ही फायनलची लढत. या सरकार 11 जर पाहिलं तर आत्तापर्यंत एकही सामना गमावलेला नाही, तरी देखील फायनलची लढत असेल. काय गेम प्लॅन असेल तात्या? गेम काय नसणार आहे, कारण की समोर नाना आणि सुहास आणि सोन्या विरुद्ध तात्या मराठे अशी मॅच फक्त मैत्रीपूर्व करुंगली वर्सेस मराठेवाडी अशी मॅच असणार आहे. मैत्रीपूर्वक तर देखील आज आपण पाहिलं तर यमी टायगर विरुद्ध सरकार 11. नक्कीच आपण जरी मैत्रीपूर्ण लढत असाल तरी ओनरसाठी ही लढत महत्त्वाची असेल. टॉस जिंकल्यानंतर एक निर्णय काय असेल? निर्णय क्षेत्ररक्षण फिल्डिंग. तर आपण पाहतोय 2 षटकाचा सामना आहे. या सामन्यामध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय यमी टायगर हा संघ. या संघाच्या फलंदाजीचा जर विचार केला तर सुहास चव्हाण त्याचबरोबर सुनील पाटील नाना देखील चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळत आहे. तर या 2 फलंदाजाला रोखण्यासाठी आपल्याजवळ असे कोणते गोलंदाज आहेत आणि कोणत्या गोलंदाजाकडून अपेक्षा आहेत? प्रॉपर मी असेल, सचिन आहे, विश्वास आहे, रविभाऊ आहे, त्यांच्यामध्ये कोणी 2 ओव्हर टाकेल. त्याचबरोबर आपण पाहतोय यमी टायगर संघाचा संघनायक टॉस जरी हारलेला आहे तरी देखील आजपर्यंत या स्पर्धेमध्ये यमी टायगर संघाचा खूप चांगला प्रवास. गेल्या सत्रामध्ये देखील यमी टायगर हा संघ उपविजेता ठरला होता, परंतु आज मात्र चॅम्पियन बनण्याचे ध्येय असेल. काय गेम प्लॅन असेल? प्रतिस्पर्धी संघानं फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. एकंदरीत 12 चेंडूमध्ये किती धावापर्यंत मजल मारू शकता? प्रथम फलंदाजी करताना आम्ही 35 ते 40 रन काढण्याचा प्रयत्न करू आणि समोरच्या टीमला थोडंसं एक मोठं आव्हान द्यायचा प्रयत्न करू, कारण त्या टीममध्ये सुद्धा अमर मराठे, सचिन यांच्यासारखे चांगले बॅट्समन आहेत. तर आपण पाहतोय 2 षटकामध्ये 40 धावा. नक्कीच एक चांगलं टार्गेट, चांगलं ध्येय पकडलं आहे, परंतु समोर देखील तितक्याच ताकदीचा गोलंदाज आपण पाहतोय. या अमर मराठे या गोलंदाजानं संपूर्ण 32 प्रीमियर लीगच्या माध्यमातून छाप 6 सोडलेली चेंडू आहे. 40 धावा. तर एकंदरीत आपण पाहिलं तर फलंदाजामध्ये कोणत्या खेळाडूवरती जास्तीत जास्त अपेक्षा असतील? स्वतः माझ्या मयूर माझी समजले ना? अपेक्षा आहे की मी पण चांगली फलंदाजी करावं आणि सुहास आहे, पोपट आहे आणि आहेत भरपूर खेळाडू, कारण 2 ओव्हरचीच मॅच असल्यामुळे सर्वांना संधी भेटेल असं नाही, पण जेव्हा जातील ते चांगली फलंदाजी करतील. थँक्यू. त्याचबरोबर अक्षय साहेब यांना या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे. या ठिकाणी दोन्हीही संघ एक एम यू टायगर आणि सरकार 11
अतिशय उत्कृष्ट सामना खेळलेले या ठिकाणी. पण दोन्ही संघ हे आपले संघ आहेत आणि घरगुती संघ किंवा अतिशय कोणी जिंकला किंवा हारला काहीसुद्धा फरक नाही पडणार. पण अतिशय खूप आम्ही तर इतकं खूप खुश आहे, कोणी जिंकेल किंवा कोणी हारेल. तात्या मराठे असेल जिंकला, आमचाच प्लेयर आहे, आणि नाना जिंकला, दोन्ही आमच्याच टीम आहेत. दोन्ही टीमा आमच्या आहेत. पहिलं किंवा दुसरं बक्षीस कोणाकडे आलं तरी आमच्या घरीच आलं, सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि या वर्षी दुसरं पारितोषिक आमच्याच घरात येणार, त्याबद्दल आम्ही खूप आणि खूप आणि खूप आणि खूपच खुश आहे. धन्यवाद. धन्यवाद. सगळ्यांनी आम्हाला शावड तालुका असोसिएशन आम्ही पण ओपन करतो आहे. दुसरी गोष्ट, आम्हाला तुम्ही जो मान सन्मान देता आहात त्याबद्दल आम्ही तुमचे सर्व 32 असोसिएशनचे खूप 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 म्हणजे खूप धन्यवाद मानतो मी. ज्यावेळी आम्ही येतो, ज्यावेळी 32 असोसिएशननं आमचं सत्कार केला आहे, ज्यावेळी प्रत्येक वेळी आम्हाला जो मान दिला 3 चेंडू 34 धावा. त्यावेळी प्रत्येक वेळी तुम्ही जो मान दिला आहे त्याबद्दल आम्ही प्रत्येकाचं धन्यवाद म्हणतो. विशाल भाऊ नायकवडी, सगळं तुमच्या कमिटीचं आम्ही खूप खूप अभिमान मानतो, खूप खूप धन्यवाद म्हणतो. आम्ही ज्यावेळी पण ओपन करणार आहे त्यावेळी प्रत्येकाने आम्हाला अशीच साथ द्या आणि अशीच साथ अशीच राहून दे. तुमचा पण आम्हाला अशीच मान करेल. आणि येणाऱ्या ज्या फायनल टीम आहेत त्यांना माझ्याकडून खूप खूप अभिनंदन. तर थँक्यू. अमर मराठे आपलं छोटंसं मनोगत व्यक्त करेल. आज आपण पाहतोय या 32 शिराळा प्रीमियर लीग ह्या स्पर्धेचं नियोजन प्रमुख म्हणून एक दर्जेदार कामगिरी पाहिलेली आहे. तर या स्पर्धेबद्दल काय सांगशील? सर्वप्रथम मी 2 माणसांचा आभार आहे. हे जे आता SPL2 पर्व चालू होतं आहे, ते एक कळी ज्यांच्या मार्फत लावली ते शंकरदादा मोहिते, समाजसेवक